आपण पाहिलं तर स्वर्गीय रणजित कटे पाटील किंग्स 11 जो संघ चॅम्पियन संघ ठरलाय या स्पर्धेचा, परंतु मंचाच्या दिशेने आपण वळूयात। दोनही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण आमच्या मंचाच्या ठीक समोर यायचंय। त्याचबरोबर जे विजेते खेळाडू आहेत ज्यांची नावं पुकारल्यानंतर आपण लगेचच पारितोषिकासाठी यायचंय। तत्पूर्वी अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान हे आपलं परम कर्तव्य आहे। तर या स्पर्धेचे शिल्प रिदम घ्या अप्रिदी। तर आपण स्वागत सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत, कारण मंचावरती सन्माननीय पाहुणे आता ज्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं नक्की करणार आहोत आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत। तर या स्पर्धेचे सर्व शिल्पकार, आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सुभाष ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसचे सर्व आदरणीय सुभाष शेठ धायगुडे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आजचे खऱ्या अर्थानं या पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी हिंदुस्थान बँकेचे शिल्पकार, कामगार नेते आणि माथाडी कामगारांचं आराध्य दैवत सन्माननीय गुलाबरावजी जगताप साहेब यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करायचं। आणि सर्वांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। हा सन्मान सोहळा कळंबोली शहराच्या वतीनं, हा सन्मान सोहळा तमाम माथाडी वर्गाच्या वतीनं, हा सन्मान सोहळा आपण पाहतोय आदरणीय गुलाबरावजी जगताप साहेबांनी आतापर्यंत या माथाडी वर्गासाठी केलेल्या तमाम कार्याविरुद्ध एक भेटवस्तू खऱ्या अर्थानं कळंबोली शहर आणि या साहेबांचं एक वेगळं आणि अतूट नाटक आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय रवींद्रदादा भगर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान या मंचावरती नक्कीच केला जातोय। माईची उपदर शाल, श्रीफळ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह। त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित आणखीन एक नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती। कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दादांचं खूप मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलंय। त्यानंतर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, राजपत्रित अधिकारी सन्माननीय प्रकाशजी महानवर साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या मंचावरती। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित स्वागत सन्मान। त्यानंतर सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे, कारण मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती शुभागमन झालंय। आणि यानंतर मात्र आपण वळूयात या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे। सुरुवात करूयात मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं एक नवा पायंडा कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये रचला गेला। स्पर्धा सुरुवातीला डिक्लेअर केली जाते आणि त्यानंतर आपण त्या स्पर्धेला अमुक एक स्पर्धा म्हणून ओळखतो, परंतु साहेबांनी एक नवी संकल्पना या स्पर्धेच्या निमित्तानं आखली आणि ती संकल्पना होती या स्पर्धेचं नाव गुपित ठेवायचं आणि ज्या वेळेला उद्घाटन सोहळा असेल त्यावेळेला तो नामफलक इनॉग्रेट करून त्या स्पर्धेला कोणत्या नावाने ओळखला जाणार आणि इथून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये या तरुणांच्या खेळातील जे कलागुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी सातत्याने या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल असा शब्द साहेबांनी या उद्घाटन प्रसंगी दिला। आणि या स्पर्धेला नाव देताना कोणतं नाव दिलं जावं की जे नाव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक असं चैतन्य निर्माण होईल की ज्यामुळे ही स्पर्धा जिंकण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल। आणि या संकल्पनेतून आपण पाहिलं तर इतिहासामधला एक शब्द घेतला गेला, सरखेल नावाचा। खऱ्या अर्थानं सरखेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या
आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांना ही सरखेल पदवी दिली होती। खेळातील खेळ म्हणजे सरखेल, अर्थातच जो सरखेलाप्रमाणे कारण भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं हे वैशिष्ट्य राहिलंय की जितकं वर्ष हे आरमार चाललं, या समुद्राची सेवा करत असताना, संरक्षण करत असताना हे अजिंक्य राहिलं। कोणत्याही शत्रूला डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, कोणीही याच्यावरती पराभव करू शकले नाहीत आणि हे अजिंक्य राहणारं हे जे सरखेल आहे, तशीच ही स्पर्धा आहे। येणाऱ्या कित्येक वर्षामध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या काही गोष्टी लागतील खेळाडूंच्या कलागुणांसाठी ते देण्यासाठी आदरणीय सुभाष शेठ धायगुडे साहेब हे कटिबद्ध आहेत। हा शब्द त्यांनी ठिकाणी दिलाय आणि कळंबोली क्रिकेट इतिहासाला मी म्हणेन एक नवी पर्वणी त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे। तर ही झाली या स्पर्धे पाठीमागची संकल्पना। पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करूयात, कारण साहेबांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलाय। परंतु साहेब या मैदानावरती आलेत, या मंचावरती आलेत आणि त्यांचं मार्गदर्शन नाही असं होणं शक्य नाहीये। तर साहेबांचे दोन शब्द मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर मात्र पारितोषिक वितरण सोहळ्याकडे। माथाडी परिवाराशी संबंधितच, परंतु वेगळ्या एक व्यवसाय तयार करून एक नवीन पिढी जी कळंबोली शहरामध्ये तयार झाली, त्याचे प्रतिनिधी आमचे सुभाष धायगुडे साहेब। त्यांच्या वडिलांनी अतिशय कष्टानं नेटानं एक छोटीशी संस्था तयार केली, नावारूपाला आणली आणि वडिलांनी सुरू केलेला आपला कारभार असाच पुढं नेटानं नेण्यासाठी, चांगल्या पद्धतीनं नेण्यासाठी जी चांगली नवीन पिढी तयार झाली पाहिजे ती देखील त्यांनी तयार केली आणि त्यातून ही सुभाष धायगुडे एक नवीन उद्योजक तयार झाले आणि ह्या नवीन संकल्पनेतून नवीन वेगवेगळ्या उद्योगामध्ये पुढं जाऊन काम करणारे सुभाष धायगुडे म्हणून त्यांचा निश्चितपणानं कळंबोली शहरामध्ये एक मोठे उद्योजक म्हणून नाव त्या ठिकाणी घेण्यासारखं नाव आहे। अतिशय मितभाषी, कमी बोलणारे, जास्त कुठेही न करता आपल्या उद्योगात मग्न असणारे, परंतु आपल्या कामाशी प्रामाणिक राहणार असं हे व्यक्तिमत्व आहे। मी आजपर्यंत सुभाष धायगुडे एवढे किती मोठं व्यक्तिमत्व आहे हे तुम्हाला लोकांना माहीत नाही, परंतु त्याची कल्पना मला आहे। ह्या वडिलांच्या नंतर बऱ्याच वेळा असं होतं की वडिलांनी निर्माण केलेलं आहे, आता मला काही करायची गरज नाही असे म्हणणारी लोक असतात, परंतु वडिलांनी लावलेलं हे झाड जरी मोठं झालेलं असलं तर या झाडाला आणखी पुढं मोठं करायचं आणि चांगली फळं आणण्याचं काम करावं अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असते आणि ते काम पूर्ण सुभाष त्या ठिकाणी करतायत, त्याचा मला अतिशय अभिमान आहे। आपल्या घरातला मुलगा, हे कळंबोली ही माथाडी कामगारांची नगरी आहे। या ज्या वेळेला माथाडी कामगारांच्यावर अनेक वेगवेगळी संकट आली त्या वेळेला माथाडी संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो। माथाडी कामगारांच्या मुळे कळंबोली शहर जर एवढ्या मोठ्या नावारूपानं आला असं म्हणलं तर वावगं ठरू नये। मला माहीत आहे की माथाडी कामगार या ठिकाणी आले, आमच्या कळंबोली शहरातले असतील, रोडपाड्यातले असतील, खेडोपाड्यातले असतील, आजूबाजूच्या गावातले लोक असतील, हे सगळे एक झाले आणि एकीनं ह्या कळंबोली शहराचा आपण सर्वांनी विकास केला आणि ह्या कळंबोली शहरामध्ये गुण्यागोविंदानं सर्व लोक राहतात। ह्या कळंबोली शहर असेल, त्याच्या आजूबाजूच्या गावपाड्यातील देखील लोक असतील। मी अनेक ठिकाणी या माथाडी कामगारांच्या चळवळीमुळं किंवा माझ्या बँकेच्या कामकाजामुळं किंवा इतर काही आणखी काही संस्थांमध्ये काम करत असल्यामुळं मला मुंबई, ठाणे, रायगड अनेक ठिकाणी मी जातो आणि अनेक ठिकाणी ज्यावेळेला मी जातो त्यावेळेला मला असं लक्षात येतं की अमुक हा प्लेयर आहे, पण हा कळंबोलीतल्या मैदानावर तयार झालेला प्लेयर आहे। मग तो ठाण्यात असेल, तो आमच्या पालघरला असेल किंवा तो आणखी इतर ठिकाणी, काही ठिकाणी तर मला काही राज्यामध्ये देखील इथून प्लेयर तयार झाले। ही चांगली गोष्ट आहे की इथं कळंबोली शहरामध्ये
आमच्या कामगार वर्गातून असतील, गावातून आलेल्या स्थानिक घरातून असतील, ही मुलं ह्या मैदानानं तयार केली आणि असे चांगले प्लेयर तयार झाले. आत्ताच मी समालोचक सांगत होते की मगाशी एका प्लेयर संदर्भात की त्या ICLमध्ये कुठं तरी ICLच ना टाईमशील्डमध्ये चांगली कामगिरी करणारा कदाचित उद्या तो IPL किंवा आणखी मुंबईच्या रणजीमध्ये देखील जाऊ शकतो. ही एवढी चांगल्या ह्या मैदानातून चांगले प्लेयर घडवण्याचं काम ह्या कळंबोली शहरामध्ये झालेलं याचा मला अतिशय अभिमान. मी बघतो की ही जशी त्या आपल्या ह्याला क्रिकेटची पंढरी म्हणतात त्या लॉर्ड्सच्या मैदानाला, तसंही मला वाटतं ही आपल्या रायगड जिल्ह्यातली क्रिकेटची पंढरी आहे. जेव्हा 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 बघावं त्यावेळेला इथं मुलं खेळतात, सराव करतात, अनेक टीम वेगवेगळ्या आपल्या आजूबाजूच्या गावातून येतात आणि मुलं खेळतात, प्रामाणिकपणाने खेळतात. कुठलंही काम करा, प्रामाणिकपणानं करा, निष्ठेनं करा आणि मनानं करा, त्यात कुठलाही कमीपणा नाही. मुलगा आला, खेळला, त्यानं नाव कमवलं. कित्येक असे खेळ आहेत की त्याच्यामध्ये लोकांनी नावं मिळवली. कळंबोलीच्या ह्या मैदानातून देखील मला अशी खात्री आहे की या कळंबोलीच्या मैदानातून देखील अनेक सर्व कामगार कुटुंबातले असतील, वेगवेगळ्या कुटुंबातून येऊन मुलं इथं खेळतील, मोठी होतील. आणि आता तर आपण बघितलं की आपल्या देशामध्ये क्रिकेटला खूप मोठं अगदी त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. अनेक वेगवेगळ्या त्या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी संधी आहेत. आणि निश्चितपणानं एक वेळ अशी येईल की ह्या मैदानातून तयार झालेला, परंतु पुढं मग आणखी कुठं गेला असेल, कुठल्या अकॅडमीमध्ये गेला असेल, परंतु ह्या मैदानावर जोर बैठका काढून पुढं गेलेला जो महाराष्ट्र केसरी असेल त्याच्यातला एकाच दुसरा प्लेयर ह्या मैदानातून पुढं होऊन देखील महाराष्ट्र आपल्या देशाच्या कुठल्या तरी संघाचं प्रतिनिधित्व करेल किंवा त्या संघामध्ये असेल, अशा पद्धतीचं चित्र देखील 100% असू शकेल असा मला विश्वास आहे. आणि त्याप्रमाणे आपण काम करा. आपल्या मागं आमच्यासारखी सुभाष धायगुड्यांसारखी अनेक लोक आहेत. मला वाटतं हे सगळे क्रिकेट खेळणारीच मंडळी आहेत. क्रिकेट खेळता खेळता संघ तयार करून तुमच्या पाठीवर हात देणारी मंडळी आहेत. म्हणून खेळण्यामुळं माणूस प्रसन्न राहतो. खेळाडू वृत्ती ही माणसामध्ये असली तर त्या माणसाला कुठल्याच गोष्टीचं कधी वाईट वाटत नाही. कुठलाही खेळ म्हणलं की जय पराजय असतो. खेळ म्हणलं की एक गट जिंकणार, एक कोणतरी खेळणार, परंतु खेळून आपलं जे काय अस्तित्व आहे दाखवून देण्याची संधी खेळामध्ये असते. आणि सगळं राग लोभ मिटून माणूस चांगल्या मनानं, फ्रेश मनानं आनंदी राहतो. त्यामुळे खेळात राहणं, खेळणं आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या आईवडिलांनी केलेलं श्रम, आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेला वेळ, आईवडिलांनी आपल्यासाठी केलेला पैसा हा मी चांगल्या पद्धतीनं त्यांना दाखवून देईन की मला तुम्ही जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करायचं काम केलं. आणि निश्चितपणानं हे आपल्या सगळ्यांच्याकडून होताना मला दिसत आहे. अनेक खेळाडू त्या ठिकाणी वेगवेगळ्या टीममधून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खेळत आहेत, नाव कमवत आहेत. आणि त्याच्यातून आणखी भविष्यामध्ये देशासाठी खेळण्याची, महाराष्ट्राकडून खेळण्याची किंवा रणजी ट्रॉफीमध्ये असेल वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी मिळो. अशा ठिकाणी एखाद्या दुसऱ्या प्लेयरला काही लागलेली मदत जरी असेल तर अशा वेळी देखील माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या पाठीमागं असेल एवढंच त्या ठिकाणी सांगतो. सुभाष धायगुड्यांनी मी बघितलं की सुभाष धायगुड्यांनी मी आजपर्यंत एवढी वर्ष कुठेही त्यांचा बॅनर मी कुठेही पाहिलेला नाही. कुठल्याही बॅनरवर कधी फोटो त्यांनी लावलेला दिसत नाही. पहिली वेळ मलाही माहीत नव्हतं की त्यांनी असे काही सामने ठेवलेले आहेत. 2 दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला की साहेब, त्यांनी मला एक मेसेज पाठवला की साहेब मला तुम्ही अमुक तारखेला या अमुक दुपारच्या वेळेला मला 1 तासभर तुम्ही वेळ देऊ शकाल का. कधी मला त्यांचा असा मेसेज नसतो, ते मला भेटायला येतात, परंतु त्यांनी फोनवर मला मेसेज केला. मी म्हटलं मी जरा कामाच्या गडबडीत होतो, मी नंतर संध्याकाळी त्यांना फोन करतो म्हणून सांगितलं. तर त्यांनी सांगितलं साहेब आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि 2 दिवस आम्ही अशा पद्धतीचे क्रिकेटचे सामने भरवतोय. आणि त्या कार्यक्रमाच्या एकतर सुरुवातीला आला तरी आम्हाला आनंद होईल आणि शेवटच्या बक्षीस समारंभाच्या वेळेला देखील आपण आला तरी यायला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आणि सुभाष धायगुडे माझ्याकडे कधीही कुठला आग्रह धरणारी व्यक्ती आहे. ते येतात, बसतात, बोलतात आणि प्रेमानं निघून जातात, पण त्यांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाखातर मी खरा सातारला गेलो होतो.
मी त्यांना सांगितलं मला सातारला मी गेलो आहे, मला यायला वेळ मिळेल की नाही माहीत नाही, परंतु त्यांचा एवढा आग्रह आणि प्रेम होतं आणि तुमच्या सगळ्यांना भेटण्याची मला संधी मिळणार होती, म्हणून मी थोडा उशिरा का होईना पण त्या मैदानावर आलो. आपण एक चांगला क्रिकेटचे सामने भरवले, एक पुतल्या होतकरू खेळाडूंना त्या ठिकाणी एक परत नवीन एक चैतन्य निर्माण करून दिल्याबद्दल सुभाष आपल्याला परत एकदा धन्यवाद देतो. सर्व आलेल्या टीम ज्यांनी पार्टिसिपेट या खेळामध्ये घेतलं. हार जीत ही नेहमीच आज असते. कधी पहिल्या ह्याच्यामध्ये हारलेली टीम पुढच्या वेळेला फायनलमध्ये येते. हे क्रिकेटमध्ये खेळणंही चालतं. त्यामुळे ज्या खेळाडूंनी ज्या टीमने ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये आपलं कर्तृत्व दाखवलं त्या सगळ्या खेळाडूंना मी परत एकदा शुभेच्छा देतो. आणि अशीच तुमची कीर्ती पुढं जावो अशा त्या ठिकाणी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा देऊन माझं 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण पाहिलं तर साहेबांचं नेहमीच मार्गदर्शन आमच्यासाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी राहिलं आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान सोहळा आपण या ठिकाणी केला आहे, परंतु शब्दसुमरांच्या माध्यमातून आपण त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देखील देऊयात. येणारं आयुष्य आपल्यासाठी निरोगी असो, यशाचं असो, आपण उत्तरोत्तर अशीच प्रगती करत जाऊ आणि यशाची उंच शिखरं आपण नेहमीच सर करत राहूत. असेच या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक सोहळ्याकडे वळतो. सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात मेगा फायनलचा सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. एक आकर्षक ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी प्रवीण दादा सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या सेमीफायनलच्या प्लेअर ऑफ द मॅच या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं आहे. सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ज्याच्या बॅटमधून आल्या 9 चेंडूत तब्बल 32 धावा सचिन कारवार ठरतोय सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तर या ठिकाणी सचिन कारवार खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ही खेळाडू खूप चांगली कामगिरी सातत्यानं प्रत्येक वर्षाच्या क्रिकेट हंगामामध्ये करतोय आणि साहेबांच्या शुभ हस्ते मात्र प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. आणि त्याचबरोबर काही कॅश प्राइज आहे. सचिन आपण थांबायचं आहे. काही कॅश प्राइज देखील आहे. गुरुदेव पाजी यांच्याकडनं मात्र कॅश प्राइज आलेलं आहे. तर गुरुदेव पाजी जर या ठिकाणी असतील प्लीज. गुरुदेव पाजी तर कॅश प्राइज आहे आणि नक्कीच कॅश प्राइज 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यानंतर आपण वळतो आहोत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सर्वोत्कृष्ट गोलंदाजाकडे आपण वळतो आहोत आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय रवींद्रजी भगत साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर विजय शेठजी खानावकर साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय रणजित काटे पाटील किंग्स 11 संघाचा 5 षटकं 46 धावा आणि तब्बल 10 गडी बाद करणारा साई मोहिते ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आदरणीय रवींद्रजी भगत साहेब आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आदरणीय विजय शेठजी खानावकर साहेब. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मर्चंट नेव्ही भारतीय लष्कराचं खऱ्या अर्थानं पहा सरखेल चषकाची ही स्पर्धा आहे आणि मर्चंट नेव्ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हा कार्यरत आहे आणि 2 वर्षानंतर 6 महिन्यांचा कालावधी मिळतो सुट्टीचा आणि तो सुट्टीचा कालावधी बरोबर क्रिकेट सीझनमध्ये घेतो आणि या खेळाडूंना मात्र आपला सर्वोत्तम खेळ दाखवला. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे फलंदाजाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी
तर मी आदरणीय प्रकाशजी महानवर साहेब आणि गुलाबरामजी जगताप साहेब या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण एकत्रितपणे हे पारितोषिक वितरित करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज जो आहे संघाचा संघनायक जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच संघाचा, ज्याच्या नावावरती आहे तब्बल 43 धावा, जगराज सिंग संधू अर्थात जागो ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कॅनडा या ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले, परंतु सध्याच्या घडीला कळंबोलीमध्ये पुनरागमन करत असताना क्रिकेट हंगामामध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी आणि जगराज सिंग संधू अर्थातच जागो ठरतायत संघनायक, जे सर्वोत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराचे मानकरी. त्यानंतर अंतिम सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच, जो मेगा फायनलचा सामना झाला होता, त्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी सन्माननीय सुरेशजी येळे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आले 15 चेंडूमध्ये तब्बल 5 चेंडूमध्ये 15 धावा, नाबाद, 1 षटकार 1 चौकार, स्वर्गीय रणजित कट्टेपाटील किंग्स 11 संघाचा बायकर मॅन सौरभ ठरतोय मेगा फायनलचा प्लेयर ऑफ द मॅच. खऱ्या अर्थानं माथाडी कामगारांचा हा सुपुत्र आहे आणि आपल्या मध्यम वर्गीयातून बिलॉंग करणारा LIG विभागामधून बिलॉंग करणारा सौरभ, ज्यानं क्रिकेट करिअरच्या सुरुवातीमध्येच पदार्पणामध्येच जवळपास 1.25 लाख रुपयाची 2 व्हीलर बाईक याच मैदानावरतून जिंकली, असा बायकर मॅन ऑफ कळंबोली क्रिकेट सौरभ मोटे. तर काल एक सेमीफायनलचा सामना झाला होता, ज्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणं राहून गेलं होतं. कालचा ज्यानं निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम केला, चिंट्या 1 षटक 0 निर्धाव 3 धावा. आणि हे पारितोषिक देण्यासाठी नाना पवार साहेबांना विनंती असेल आणि त्यांच्या समवेत इतरही मान्यवर आहेत, त्यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते कालच्या सेमीफायनलचा प्लेयर ऑफ द मॅच चिंट्या, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू आहे चिंट्या. निर्धाव षटक, एक मात्र निर्धाव षटक कालच्या आणि या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं एकही धाव न देता 3 फलंदाज बाद केले, 6 चेंडू निर्धाव फेकले. आणि त्यानंतर या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, आणि हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी तर सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे. या स्पर्धेचा उपविजेता संघ नन अदर दॅन, ज्यानं आज या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम केले परंतु एक पाऊल दूर राहिला. सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की एकत्रितपणे आपण आपल्या शुभ हस्ते हे द्वितीय क्रमांक अर्थात सर्केल चषक 2023 याचं अनावरण करायचं, याचं पारितोषिक वितरित करायचं. संपूर्ण संघाला मंचावरती यायचं आहे. या स्पर्धेचा उपविजेता संघ जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश स्पोर्ट्स क्लब कळंबोली, लीडिंग फ्रॉम कॅप्टन देखील यायचं आहे आणि त्याचबरोबर संघ पुरस्कर्ते आनंद माने आपण देखील यायचंय. थोडंसं स्पीडअप करा सन्माननीय पाहुणे आणि या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते जरा एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगली लढत आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये राहिली. सुरेश मोहिते असतील, त्यानंतर आनंद माने असतील, या संघाचे पुरस्कर्ते रोहित नांगरे पाटील असतील, सचिन कारवार, हॅप्पी सिंग, तुषार पाटील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जगराज सिंग संतोष जागो, परमिंदर सिंग पॅरी, आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मंगेशजी बागल, आणि टीम मॅनेजर टीम पुरस्कर्ते पाजी देखील आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत. तर आनंद माने द्वितीय क्रमांक या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये हे अविस्मरणीय क्षण आहेत आणि सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण केलं जात आहे.
वा एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिली. सर्केल चषक द्वितीय क्रमांकाचा. तर या ठिकाणी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष मात्र केला जातो आणि यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, आमचे मार्गदर्शक, सर्व आधारस्तंभ आणि ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. मी आदरणीय सुभाष शेठ धायगुडे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, तब्बल काल 12 आणि आज 10, 22 संघातून ज्या खेळाडूची निवड झाली, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय, ज्याच्या नावावरती आहेत एकूण 67 पॉइंट्स, अर्थातच 67 पॉइंट्स, ज्यामध्ये फलंदाजी 14 गुण, गोलंदाजी 50 गुण आणि त्याचबरोबर एक झेल 3 पॉइंट, अर्थातच 67 पॉइंट सह या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय तो स्वर्गीय रणजित कटेपाटील किंग्स 11 संघाचा साहिल ओलवेकर. मोहिते, साहिल मोहिते, साहिल मोहिते, साहिल मोहिते, साहिल मोहिते, दोन्हीही साहिल आहेत. साहिल मोहिते, कारण 10 विकेट्स आहेत, 50 विकेट्सचे आहेत. फलंदाजीमध्ये तब्बल 14 आणि एक झेल देखील आहे, म्हणजे टोटल 67 आहेत. दोनही साहिल आहेत आणि हे पारितोषिक आदरणीय सुभाष शेठ धायगुडे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू साहिल मोहिते, खरं तर अभिनंदन. आणि यानंतर मात्र सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे देखील प्राइज या ठिकाणी आलेलं आहे आणि हे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत 5 झेल आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तर नक्कीच जाऊयात. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक नन अदर दॅन 5 झेल ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, पुन्हा एकदा सचिन कारवार ठरतोय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आणि सचिन आपण लगेचच यायचं आहे. तर सचिन या ठिकाणी पुन्हा एकदा सचिनला मात्र सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक तब्बल 5 झेल त्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये कंप्लीट केले गेले आणि फलंदाजीमध्ये देखील तब्बल 41 धावा, 41 गुण आहेत या खेळाडूच्या नावावरती आणि त्यामुळेच या खेळाडूची निवड मात्र सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून झाली आहे. आणि त्यानंतर मात्र संपूर्ण सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती की आपण एकत्रितपणे प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. या वर्षीचा सरखेल चषकाचा मानकरी ठरलाय स्वर्गीय रणजित कटेपाटील किंग्स 11 कळंबोली संघ, युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आणि या संघाला विनंती आहे की आपण लगेचच मंचावरती यायचं आहे. संपूर्ण टीम मंचावरती यायची आहे. वा संपूर्ण टीम या ठिकाणी मंचावरती येत असताना विजयजी पाटील, त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर विकी पाटील, साई मोहिते, शिवम यादव, त्यानंतर सूरज राम, अनिकेत ऐनकर आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर संतोष गोस्वामी, चिंट्या. खूप मोठी पिवडेन ही टीम वर्क आहे. या स्पर्धेचा विजेता संघ, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या स्पर्धेचा विजेत्या संघासाठी.
पोलंड वरून सिंगापूर. हॅलो हॅलो. तर नक्कीच सिंगापूर वरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते आलेत. तर यावेळेस फर्स्ट कप कशा प्रकारे मात्र करताना हा संघ नक्कीच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो हॅलो. तर नक्कीच सर्व मान्यवरांचं मात्र मनपूर्वक आभार. सर्वप्रथम आदरणीय श्री गुलाबराव